नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदीप गोरे तुमचे एमपीएससी अड्डा या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो। बघा की पहिलं लेक्चर आपण पाहिलं होतं, या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं महाराष्ट्र राज्याची निर्मिती नावाचा टॉपिक। पहिला टॉपिक संपला आपला त्या ठिकाणी। नंतर आपण दुसरा टॉपिक बघितला होता महाराष्ट्र राज्याची प्राथमिक स्वरूपाची माहिती। याचे दोन भाग केले होते आपण, पार्ट 1 आणि पार्ट 2 हे दोन्ही पण पार्ट या ठिकाणी आपण व्यवस्थित बघितले। आता सर्वात महत्त्वाचा टॉपिक आपण महाराष्ट्राच्या भूगोलातील हा पाहणार आहोत, महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग। 2012 ते 2019 या 7 वर्षांमध्ये या टॉपिक वरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वेगवेगळ्या प्रकारच्या एग्जाम मध्ये 185 प्रश्न विचारले। बघा 185 क्वेश्चन किती विचारले बघा, 185। म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे हा महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग। महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग सर्वात महत्त्वाचा टॉपिक, म्हणजे इतर टॉपिकच्या तुलनेने खूप महत्त्वाचा। 185 प्रश्न, म्हणून हा टॉपिक खूप चांगला सिरियसली तुम्ही ऐकायचा आहे, खूप चांगला हा टॉपिक तुम्हाला करायचा आहे। म्हणून या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्या बघा, अजिबात घाबरून जायचं नाही, अजिबात हे नाही करायचं। मी आहे या टॉपिक मध्ये आपण की महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग पाहणार आहोत, मग त्यामध्ये ट्रिक्स येणार आहे। या टॉपिक मध्ये बऱ्याच ट्रिक्स येतील, 6-7 पेक्षा अधिक। मग याचे पण पार्ट 2 असतील, पार्ट 1 आणि पार्ट 2। आपण पार्ट 1 मध्ये काही भाग बघू आणि दुसरा भाग बघू पार्ट 2 मध्ये। आणि जर पार्ट 2 मध्ये या ठिकाणी काही भाग नाही बसला या ठिकाणी तर याचा येईल पार्ट 3। म्हणजे महाराष्ट्राच्या प्राकृतिक विभागाचे एकतर पार्ट 2 होतील किंवा पार्ट 3 होतील, म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा अधिक। मग जास्त वेळ न घेता आपण महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग सुरू करण्यापूर्वी प्राकृतिक विभाग म्हणजे काय ते मी अगोदर सांगतो। बघा, मानवाने हस्तक्षेप न करता निसर्गतः ज्यांच्या सीमा ठरल्यात त्यांना या ठिकाणी म्हणतात प्राकृतिक विभाग। मानवाने हस्तक्षेप न करता निसर्गतःच ज्यांच्या सीमा ठरल्यात त्यांना म्हणतात प्राकृतिक विभाग। आणि महाराष्ट्राचे असे प्राकृतिक विभाग किती आहेत? 3। यस, आता मी थोडं पाठीमागे जातो, तुम्हाला आठवतं की नाही सांगायचं पटकन की बघा की महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग किती? यस 6। महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग किती? 5। आणि प्राकृतिक किती? 3। खूप जणांची इथेच गल्लत होते। प्रशासकीय किती? 6 आपण पाहिलेत, प्रादेशिक किती? 5 तेही पाहिलेत। आणि आता काय पाहतोय? प्राकृतिक। प्रशासकीय कोणते होते पटपट? की कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर। किती? 6। प्रादेशिक किती होते? प्रादेशिक होते 5 की कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा, विदर्भ। किती? 5। आणि आता कोणते? प्राकृतिक किती आहेत? 3। प्राकृतिक विभाग म्हणजे काय ते मी व्यवस्थित तुम्हाला समजून सांगितलंय। ओके, आता बघा महाराष्ट्राचा पहिला प्राकृतिक विभाग आहे तो म्हणजे कोकण, की पहिला या ठिकाणी प्राकृतिक विभाग तो कोणता आहे? कोकण। नंतर दुसरा प्राकृतिक विभाग आहे सह्याद्री किंवा घाटमाथा। आणि मग तिसरा आहे महाराष्ट्र पठार, यालाच म्हणतात पठारी प्रदेश। मग हे तिन्ही प्राकृतिक विभाग आपल्याला व्यवस्थित बघायचे। आणि विशेष म्हणजे ज्यांना ज्यांना महाराष्ट्राचा भूगोल खूप चांगला समजावून घ्यायचा ना त्यांनी हा टॉपिक परफेक्ट करावा। हा टॉपिक जर तुम्हाला समजला ना तर पुढे महाराष्ट्राचा भूगोल तुम्हाला या ठिकाणी अवघड सोपे झाले म्हणून आपण सरळ सरळ एकदम सोपा वाटणार। का सोपा वाटणार? फक्त एवढा टॉपिक खूप चांगला करा। जसं भारताचा भूगोल समजून घ्यायचा असेल तर भारताचे प्राकृतिक विभाग, या ठिकाणी भारताचे प्राकृतिक विभाग ते किती आहेत? 5। तो टॉपिक या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्यायचा। तसं महाराष्ट्राचा भूगोल समजून घ्यायचा असेल तर महाराष्ट्राचे हे 3 प्राकृतिक विभाग यांचा खूप चांगला अभ्यास करायचा। ज्यांना या गोष्टी कळल्या बेस कंप्लीट, याच्यावरती तुमची बिल्डिंग उभा राहणार। म्हणून हा टॉपिक खूप महत्त्वाचा। ठीक आहे, मग जास्त वेळ न घेता आपण या ठिकाणी स्टार्ट करू। तुम्ही माझ्यासोबत या ठिकाणी व्यवस्थित चला, आपण हळूहळू पुढे जाऊ। बघा की पहिलं की कोकण, पहिला प्राकृतिक विभाग आपण पाहणार आहोत कोकण। मग कोकणाचा जर विचार केला तर कोकण हे नाव कसं पडलं ते आपण अगोदर बघू। मग ते काही या ठिकाणी कथांच्या माध्यमातून आलेलं। काहींचं म्हणणं परशुरामाचं वास्तव्य होतं या ठिकाणी अरबी समुद्रालगत, म्हणजे आजच्या कोकणामध्ये। परशुरामाच्या आईचं नाव होतं कुकना, काहींचं म्हणणं त्यावरून मग ते काकना कोकना असं झालं, अपभ्रंश होऊन।
मग त्या तथ्यता किती हा भाग बाजूला, ते कथांमधून आलंय. काहींचं म्हणणं या ठिकाणी सूर्य मावळण्याची दिशा, सूर्य मावळतोय पश्चिमेला, मग क्षितिज समांतर दिशेने तो सूर्य असा मावळतोय, म्हणजे सूर्य मावळण्याची ती दिशा, सूर्य मावळतोय म्हणजे कुण, आणि कुंचच पुढे झालं कुण कोकण पुढे असं म्हणणं, म्हणजे सूर्य मावळण्याच्या दिशेवरून पडलंय कोकण काहींचं म्हणणं परशुरामाच्या आईवरून पडलंय. ठीक आहे, तो कथांचा भाग आहे, तो बाजूला ठेवून आपण मूळ मुद्द्यावर येऊ की कोकण कुठे आहे, त्याचं ठिकाण बघा. किंवा कोकण कशाला म्हणता, अगोदर बघू कोकण कशाला म्हणता. बघा, अरबी समुद्र, म्हणजे ज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र व पूर्वेला सह्याद्री पर्वत आहे, आणि या दोन्हींच्या मध्ये उत्तर दक्षिण किंवा दक्षिण उत्तर पसरलेल्या प्रदेशाला कोकण म्हणता. म्हणजे कसं बघा, की या ठिकाणी समजा त्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र, म्हणजे इकडे या ठिकाणी अरबी समुद्र, पश्चिमेला अरबी समुद्र, ओके. पूर्वेला सह्याद्री पर्वत, पूर्वेला सह्याद्री पर्वत, आणि यांच्या मधोमध पसरलेला, यांच्या दोन्हींच्या मधोमध पसरलेला हा चिंचोळा पट्टा म्हणजे कोकण होय. या चिंचोळा, ज्याची उत्तरेला रुंदी जादा आहे, दक्षिणेकडे येताना रुंदी कमी कमी होत जाते, म्हणून याला या ठिकाणी काय म्हटलं जातंय की चिंचोळा पट्ट्या स्वरूपात आहे. कोकण कशा स्वरूपात आहे, चिंचोळा पट्टा स्वरूपात. हा भाग म्हणजे या ठिकाणी कोकण. याच्या पश्चिमेला कोणता समुद्र, अरबी, पूर्वेला कोणता पर्वत, सह्याद्री, यांच्या मधोमध उत्तर दक्षिण किंवा दक्षिण उत्तर पसरलेल्या प्रदेशाला काय म्हणता, कोकण. तर आता कोकण कशाला म्हणता, ठीक आहे. चला आपण मग पुढे जाऊ. आता बघा, कोकणाविषयी जर पाहिला गेलं तर पहिलं कोकणाचे दुसरे नाव आहे अपरांत. आता हे खूप जणांना माहिती नसल की कोकणाचे दुसरे नाव काय आहे, अपरांत. अपरांत म्हणून कोणत्या प्राकृतिक विभागाला ओळखता, तर कोकण. कुणाला या ठिकाणी जर स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर काढून घ्या, की अपरांत म्हणून कुणाला ओळखता, कोकण हा प्राकृतिक विभाग अपरांत म्हणून देखील ओळखतात. अपरांत म्हणून कुणाला ओळखता, तर या ठिकाणी कोकणला, म्हणजे कोकणाचे दुसरे नाव काय आहे, अपरांत. आता कोकणाची निर्मिती कशी झाली बघा. इथे या ठिकाणी बरेचसे भौगोलिक तज्ञ म्हणतात सह्याद्री पर्वत प्रस्तरभंग होऊन पश्चिमेकडील बाजूला खचल्यामुळे कोकण किनारपट्टीची निर्मिती झाली. म्हणजे सह्याद्री पर्वताची निर्मिती सर्वांना माहिती कोणत्या क्रियेतून झाली आहे, प्रस्तरभंग क्रियेतून सह्याद्री पर्वताची निर्मिती झाली. यावरती प्रश्न येऊन गेलाय. सह्याद्री पर्वताची निर्मिती कोणत्या क्रियेतून, प्रस्तरभंग. मग या प्रस्तरभंग क्रियेतून सह्याद्री पर्वत निर्माण होत असताना की काय झालं, त्याच्या पश्चिमेकडील भाग खचला, आणि तो खचल्यामुळे या ठिकाणी कशाची निर्मिती झाली असावी म्हणतात, की कोकण किनारपट्टीची निर्मिती झाली. यस, कशाची निर्मिती झाली, कोकण किनारपट्टीची निर्मिती झाली. आता बघा, कोकण किनारपट्टी विषयी आणखीन काही माहिती. कोकण किनारपट्टीचा जो प्रकार आहे ना, तो आहे रिया. कोकण किनारपट्टीचा जो प्रकार आहे तो कोणता आहे, रिया प्रकार. रिया हाही प्रश्न स्टेटमेंट मध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षेला विचारलाय की काय, कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे, तर कोणत्या, रिया. मग रिया म्हणजे रिया चक्रवर्ती का, नाही. तर या ठिकाणी तो किनारपट्टीचा प्रकार आहे. कोणता या ठिकाणी, रिया प्रकारची. म्हणजे रिया प्रकारची किनारपट्टी कुठे आहे, यस, कोकण ही कोणत्या प्रकारची किनारपट्टी आहे, रिया. आता बघा, कोकणाचा उत्तर दक्षिण विस्तार, म्हणजे उत्तर दक्षिण कोकण कसा पसरलाय, तर इकडे असणारी या ठिकाणी साधारणतः दमनगंगा नदी, कोकणाची सर्वात उत्तरेची नदी कोणती आहे बघा, दमनगंगा. सर्वात दक्षिणेची नदी तेरेखोल, मॅप वरती बघा तुम्ही व्यवस्थित. म्हणजे या दमनगंगा आणि तेरेखोलच्या मधोमध असणारा हा जो भाग आहे तर याला म्हणतात कोकण. कोकणाचा उत्तर दक्षिण विस्तार कसा आहे, दमनगंगा ते तेरेखोल. उत्तरेची नदी कोणती, दमनगंगा. दक्षिणेची नदी कोणती, तेरेखोल. उत्तर दक्षिण विस्तार दमनगंगा ते तेरेखोल. कळलं सर्वांना, ओके. आता पूर्व पश्चिम विस्तार, पूर्व पश्चिम. मग आपण पाहिलं कोकणाच्या पूर्वेला कोणता पर्वत आहे, इथे सह्याद्री. कोणता पर्वत,
सह्याद्री पर्वत, खूप छान. तर पूर्वेला पश्चिमेला कोणता समुद्र? अरबी समुद्र. तर पश्चिमेला कोणता समुद्र? अरबी समुद्र. मग जर कधी विचारलं कोकणाचा उत्तर दक्षिण विस्तार म्हटलं तर उत्तरेला कोणती नदी? दमणगंगा. दक्षिणेला कोणती? तेरेखोल. यांच्या मधोमध कोण? कोकण. जर पूर्व पश्चिम विचारलं तर पूर्वेला कोण? सह्याद्री पर्वत. आणि पश्चिमेला कोण? अरबी समुद्र. यांच्यामध्ये कोण पसरलाय? कोकण पसरलाय. कोण पसरला? कोकण. अशा पद्धतीने कोकणाचा पण या ठिकाणी विस्तार पण बघितला बघा. अगदी या ठिकाणी कोकण कसा पट्टा आहे? चिंचोळा पट्टा आहे. तो कोणत्या स्वरूपात आहे? पहिल्याच या ठिकाणी स्लाइड मध्ये आपण बघितलं, तो चिंचोळा पट्टा आहे. चिंचोळ्या पट्ट्याच्या स्वरूपात. इकडे बघा, इकडे विस्तार जादा, खाली कमी कमी कमी, आणि इकडे एकदम कसा झालाय? कमी. म्हणून कोणता पट्टा? चिंचोळा. कशाचा? कोकणाचा. कळलं? आता बघा की आता आपण पुढे आणखी कोकणाविषयी काही माहिती बघूया. चला बघा की जर विचार केला, उत्तरेकडून दक्षिणेकडे येताना कोकणाची रुंदी कमी कमी होत जाते. उत्तरेकडून दक्षिणेकडे येताना कोकणाची रुंदी कमी कमी होते. हेही आपण स्टेटमेंट बघितलं. बघा कोकणाची सरासरी रुंदी किती आहे? तर ती आहे 30 ते 60 किलोमीटर. कोकणाची सरासरी रुंदी जर कधी विचारली स्टेटमेंट मध्ये, इथं बऱ्याच वेळा प्रश्न घुमवला जातो, तर ती किती किलोमीटर? 30 ते 60. म्हणजे काही भागात रुंदी 30 किलोमीटर आहे, तर काही भागात किती किलोमीटर? 60 किलोमीटर. कुणाची रुंदी? कोकणाची. म्हणून सरासरी काय म्हटलंय? 30 ते 60. ओके, ते मागे पुढे. मग इकडे महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या, महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे? यस, कालच बघितला पण 3,07,713 चौरस किमी. किती आहे? 3,07,713 चौरस किमी. आणि यातलं की 9.9% क्षेत्रफळ कशाने व्यापलंय? कोकण. 9.9%, म्हणजे साधारणतः आपण 10%च्या घरात म्हणू. 9.9% क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या कुणी व्यापलंय? कोकणाने व्यापलंय. मग की कोकण किनारपट्टीचे 2 विभाग पडतात बघा. कोकण किनारपट्टीचे 2 विभाग, यावरती प्रश्न विचारले गेलेत. कोणता कोकण? एक उत्तर कोकण आणि एक दक्षिण कोकण. कोणते या ठिकाणी भाग पडतात? एक उत्तर कोकण आणि एक दक्षिण कोकण. म्हणजे एक लक्षात घेतलं तर सर्वांना लक्षात येईल की सर्वात उत्तरेचा जिल्हा या ठिकाणी कोकणातील कोणता? पालघर समजा. मग पालघरच्या खाली कोणता? त्यातून इकडे या ठिकाणी ठाणे. मग अलीकडल्या बाजूने इकडे मुंबई शहर. मुंबई शहराच्याच एकदम जवळ कोणतं? मुंबई उपनगर. हे एकदम जवळ. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर एकमेकांच्या खूप जवळ. ओके, मग ते जवळ. मग खाली इकडे कोण? रायगड. रायगड. हे 5 जिल्हे आहेत ना रे बाबांनो. हे 5 जिल्हे बघा, पालघर, ठाणे, मुंबई शहर, उपनगर, रायगड. हे 5 जिल्हे उत्तर कोकणात येतात. उत्तर कोकणात जिल्ह्यांची संख्या किती? 5. कोणते 5? पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि रायगड. यस, या ठिकाणी 5 जिल्हे कुठे येतात? उत्तर कोकण. उत्तर कोकणात जिल्हे किती आहेत? 5. उत्तर कोकणात किती जिल्हे आहेत? 5. तर दक्षिण कोकणात फक्त 2 जिल्हे. एक म्हणजे खालचा रत्नागिरी आणि त्याच्या एक्झॅक्ट खाली कोण? सिंधुदुर्ग. रत्नागिरीच्या एक्झॅक्ट खाली कोण? सिंधुदुर्ग. म्हणजे दक्षिण कोकणात जिल्हे किती? 2. उत्तर कोकणात किती? 5. कोकणात एकूण जिल्हे किती? 7. अशा पद्धतीनं ही बेसिक माहिती पाहतोय आपण कोकण प्राकृतिक विभागाविषयी, की या ठिकाणी कोकणामध्ये एकूण जिल्हे 7, उत्तर कोकणात 5, दक्षिण कोकणामध्ये 2, एकूण झाले किती? 7. खूप जणांना असं वाटतं उत्तर कोकणात असतील 3-4 आणि खाली असतील 3, कारण उत्तर कोकण दक्षिण कोकण जर 2 भाग पडता म्हटल्यावर जिल्हे अशा विभागून देतील. काही असाही विचार करतील इकडे 3 किंवा इकडे 3.5 इकडे 3.5. अजिबात नाही. इथे मात्र जिल्हे किती? 7. उत्तर कोकणात किती दिलेत? 5. दक्षिण कोकणात किती? 2. एकूण किती जिल्हे आहेत कोकणामध्ये? 7. हे 2 भागात या ठिकाणी कोकण विभागला गेलाय. तुलना केली ना जर, तर उत्तर कोकण हा थोडा या ठिकाणी डेव्हलप वाटतोय. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड डेव्हलप आहे. तुलनेने इकडे या ठिकाणी डेव्हलप नाही. म्हणजे इकडे उद्योगधंद्यांचा विकास झालाय, इकडे उद्योगधंद्यांचा विकास नाही.
इकडे या ठिकाणी लोकसंख्या पाहायला गेलं तर दाटीवाटीने आढळते, इकडे लोकसंख्या या ठिकाणी दाटीवाटीने फारशी आढळत नाही. इकडे पाहायला गेलं तर अगदी या ठिकाणी इकडे अनेक समस्या निर्माण झाल्यात, इकडे तुलनेनं समस्या कमी आहे. ओके, म्हणजे बेसिक गोष्टी आपल्याला लक्षात येईल. उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण जशा समस्यांमध्ये बघा की इकडे लिंग गुणोत्तर कमी आहे, या भागात लिंग गुणोत्तर कमी, तर इकडे लिंग गुणोत्तर जास्त. याला पण हे जिल्हे कारणीभूत मानले जातात, कारण इकडले पुरुष नोकरी उद्योगधंद्यांच्या निमित्ताने या ठिकाणी कुठे आले, इकडे. परिणामी त्यांची जनगणना कुठे झाली, इकडे इकडे आले, स्थायिक झाले. पण बऱ्याच वेळा त्यांनी आपल्यासोबत आपल्या पत्नी किंवा इतर कुणाला जास्त नेलं नाही, परिणामी त्या स्त्रिया इकडे जादा राहिल्या. ओके, म्हणजे या भागात बाहेरच्या राज्यातून पण बराचसा या ठिकाणी बरेचसे व्यक्ती बरेचसे लोक आलेत, क्राऊड आपण म्हणतो. परिणामी इकडे या ठिकाणी लिंग गुणोत्तर कसं आहे, कमी. इकडे मात्र लिंग गुणोत्तर कसं आहे, जादा. इकडे उद्योगधंद्यांचा विकास कसा, जादा. इकडे उद्योगधंद्यांचा विकास कसा, कमी. म्हणजे इकडे डेव्हलपमेंट आहे, इकडे फारशी डेव्हलपमेंट आढळत नाही. ठीक आहे, मग हे उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण. आता पुढे आपण या ठिकाणी बघूया आणखी काही माहिती. बघा याशिवाय कोकणाचे आणखीन दोन भाग पडतात, एक म्हणजे खलाटी आणि एक म्हणजे वलाटी. पहिले कोणते, उत्तर कोकण, दुसरा कोणता, दक्षिण कोकण. उत्तर कोकणात जिल्हे 5, दक्षिण कोकणात 2. उत्तर कोकणाचा विकास कसा, जादा, दक्षिणचा कसा, कमी. मात्र उत्तर कोकणात लिंग गुणोत्तर कसं या ठिकाणी, कमी की जादा, उत्तर कोकणात लिंग गुणोत्तर कमी, दक्षिण कोकणात लिंग गुणोत्तर जादा. उत्तर कोकणाचं जीवन शक्यतो कसं, शहरीय, तर दक्षिण कोकणाचं जीवन शक्यतो कसं, ग्रामीण. यस, मग इथे आता इथे आपण पाहणार आहोत कोकणाचे आणखीन दोन भाग पडतात, एक खलाटी आणि एक दुसरा वलाटी. खलाटी म्हणजे काय बघा, कोकणाचा अरबी समुद्रालगत असलेला सपाट भूभाग. कोकणाचा अरबी समुद्रालगत असलेला सपाट भूभाग म्हणजे खलाटी होय. कसं बघा, समजा या ठिकाणी अरबी समुद्र, समजा या ठिकाणी अरबी समुद्र. ओके, मग हा अरबी समुद्र आणि कोकणाचा या अरबी समुद्रालगत असलेला हा जो सपाट भूभाग आहे, सपाट या ठिकाणी हा जो सपाट भूभाग आहे समजा, तर हा जो सपाट भूभाग आहे कोकणाचा अरबी समुद्रालगत असलेला सपाट भूभाग, त्याला काय म्हणतात, खलाटी. फ्लॅट भाग असा सपाट कोकणाचा या ठिकाणी अरबी समुद्रालगत असलेला सपाट भूभाग म्हणजे खलाटी होय. खलाटी म्हणजे काय, क्लिअर झालं असेल आता. कोकणाचा अरबी समुद्रालगत असलेला सपाट भूभाग म्हणजे खलाटी होय. तर वलाटी त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट, कोकणाचा सह्याद्री पर्वतालगत असलेला कमी अधिक उंचीचा भाग. म्हणजे इकडे समजा सह्याद्री पर्वत, इकडे सह्याद्री पर्वत आणि इकडे असणारा सह्याद्री पर्वतालगतचा कोकणाचा भाग, की ज्याला आपण यांच्या माध्यमातून दाखवू. यस, हा जो भाग आहे जो कमी अधिक उंचीचा आहे त्यालाच म्हणतात कमी अधिक उठावाचा. अगदी हा कोणता समजा, खलाटी. हा कोणता, वलाटी. कोकणाचा सह्याद्री पर्वतालगत असलेला कमी अधिक उंचीचा भूभाग म्हणजे काय होय, वलाटी होय. खलाटी कळलं आता, वलाटी कळलं. म्हणजे खलाटी जर कोकणाच्या कोणत्या बाजूला आहे, पश्चिमेकडील, तर वलाटी कोकणाच्या कोणत्या भागाकडे आहे, पूर्वेकडील. ओके, खलाटी वलाटी कळलं. खलाटी म्हणजे काय बघा, कोकणाचा अरबी समुद्रालगत असलेला कोणता भूभाग होय, सपाट. ओके, मग कोकणाचा सह्याद्री पर्वतालगत असलेला कमी अधिक उंचीचा भूभाग म्हणजे काय, वलाटी. म्हणजे खलाटी कोणत्या बाजूने असेल, अरबी समुद्राच्या शेजारी, तर सह्याद्री पर्वताच्या शेजारी कोण असेल, वलाटी. उंचीवरूनच बघा ना, लगेच लक्षात येईल. अरबी समुद्रालगत सपाट भूभाग म्हणून याची समुद्र सपाटीपासून उंची 5 ते 15 मीटर, फक्त 5 ते 15 मीटर. मात्र वलाटीची 100 ते 300 मीटर, 100 ते 300 मीटर म्हणजे कमी अधिक उंचीचा. काही भागात तो 100 मीटर उंचीचा, काही भागात 200, काही भागात 300. यस, म्हणजे कमी अधिक उंचीचा कोण, वलाटी. हा कसा, सपाट. सपाट आहे म्हणून इथं हे पीक चांगलं घेता बघा, भात पीक. कोणतं पीक चांगलं घेता, भात. कोणतं पीक चांगलं घेता, भात. याशिवाय कोणतं पीक घेता, फळबागा. मग आंबा, काजू, सुपारी, याशिवाय फणस, इतरही फळबागा पिकं इथं घेतली जातात. कोणत्या याच्यामध्ये, खलाटी. कोणतं, भात आणि फळबागा पीक.
पण वलाटीमध्ये मात्र भात पीक घेत नाही, फक्त कोणतं पीक घेता? फळबागा. वलाटीमध्ये फक्त कोणतं पीक घेता? फळबागा. आता खलाटी आणि वलाटी मधला फरक सांगा. की फर्स्ट आपण पाहिलं, खलाटी म्हणजे अरबी समुद्रालगत असला कोकणाचा सपाट भूभाग, वलाटी म्हणजे अरबी समुद्राचा वलाटी म्हणजे कोकणाचा सह्याद्री पर्वतालगत असला कमी अधिक उंचीचा भूभाग. त्यानंतर खलाटीची समुद्र सपाटीपासून उंची 5 ते 15 मीटर, वलाटीची समुद्र सपाटीपासून उंची 100 ते 300 मीटर. खलाटी भागात कोणती पिकं? भात आणि फळबागा. तर या ठिकाणी वलाटी भागात कोणतं पीक? फक्त फळबागा. कोणतं पीक नाहीये? भात म्हणजे तांदूळ. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण खलाटी आणि वलाटी हे दोन भागही कोकणाचे आपण पाहिले. ठीक आहे. आता आपण पुढील माहिती बघूया कोकणाविषयी. बघा, नीट जर पाहिलं तर लक्षात येईल, कोकणाच्या हवामानाविषयी लिहिले आपण इथे. हवामान, यस, की हवामान नावाच्या टॉपिक मध्ये आपण डिटेल पाहणारच आहोत. मात्र कोकण प्राकृतिक विभाग पाहताना या छोट्या छोट्या घटना की आपण इथे पाहतो, इथे पण क्लिअर करणार आहोत. ठीक आहे. बघा की हवामान, कोकणाचं हवामान कसं आहे? उष्ण, सम आणि दमट. उष्ण, सम आणि दमट. खूप जणांना माहिती की या ठिकाणी उष्ण, सम आणि दमट. आपण कोणत्या प्रदेशात आढळतो? उष्ण कटिबंधीय, म्हणून साहजिक कोणतं? उष्ण आहेच. सम, सम म्हणजे सारखं, समान, तापमानामध्ये फार फरक नाही आढळत. कारण शेजारीत कोणता समुद्र आहे? अरबी समुद्र. जसं आपलं कसं हवामान आहे? विषम, म्हणजे आपल्याकडे तापमानात फार फरक आढळतो. म्हणजे जर औरंगाबादला जर वेगळं जे काही तापमान असेल आणि अहमदनगरला किंवा नाशिक यांच्यामध्ये डिफरन्स असेल तापमानामध्ये प्रचंड. पण कोकणामध्ये मात्र रायगडचं तापमान, रत्नागिरीचं घ्या, मुंबई शहराचं, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर यांच्यामध्ये तापमानात फार फरक नसेल. म्हणून म्हटलं हवामान कसं आहे? सम, सम. आणि सागरी किनारपट्टी आहे म्हणून कोणतं? दमट. म्हणून काय म्हटलंय? उष्ण, सम आणि दमट. कोकणाचं हवामान कोणतं? उष्ण, सम आणि दमट. कोकणामध्ये सर्वाधिक थंडीचा महिना आहे तो म्हणजे जानेवारी. तसं पाहायला गेलं तर संपूर्ण भारतातच थंडीचा महिना सर्वाधिक तो कोणता आहे? जानेवारी. भारतात सर्वाधिक थंडी कोणत्या महिन्यात असते? जानेवारी. आपल्याकडे पण जानेवारी, म्हणजे कोकणात पण जानेवारी महिन्यात सर्वाधिक थंडी, सह्याद्री पर्वतात पण सर्वाधिक थंडी जानेवारी महिन्यात, आणि महाराष्ट्र पठारावरती पण कोणत्या महिन्यात? जानेवारी. आणि भारतात पण कोणत्या महिन्यात? जानेवारी. ओके. मग पुढे बघा, इथे मात्र थोडा बदल आहे. बघा, कोकणातील सर्वाधिक उष्ण महिना कोणता? मार्च. कोकणातील सर्वात उष्ण महिना कोणता? मार्च. इथे मात्र या ठिकाणी फरक आहे. बघा, कारण कोकणात सर्वाधिक उष्ण महिना मार्च, मध्य महाराष्ट्रात आपल्याकडे सर्वाधिक उष्ण महिना एप्रिल, आणि विदर्भात सर्वाधिक उष्ण महिना मे. यावरती प्रश्न येऊन गेलाय. विदर्भात सर्वाधिक उष्ण महिना कोणता? मे. स्टेटमेंट वरती प्रश्न होता. विदर्भात सर्वाधिक उष्ण महिना मे आहे. अगदी बरोबर. यस. म्हणजे कसं बघा, कोकण मार्च, आपण मध्य महाराष्ट्र एप्रिल, आणि विदर्भात मे. मार्च, एप्रिल, मे. कोकणातील सर्वाधिक उष्ण महिना कोणता? मार्च. कळलं? सर्वात थंड महिना कोणता? जानेवारी. बघा, कोकणामध्ये सर्वाधिक पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये पडतो? रत्नागिरी. यस. ज्या रत्नागिरी जिल्ह्याला सर्वाधिक काय लाभले? किनारपट्टी. या रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडतो कोकणात. की सर्वाधिक पाऊस या ठिकाणी कुठे पडतो? तर रत्नागिरी जिल्ह्यात. मात्र कोकणातील आणि महाराष्ट्रातील पण सर्वाधिक पावसाचे ठिकाण ते अंबोली. हे मात्र कोणत्या जिल्ह्यात? सिंधुदुर्ग. किती पाऊस पडतो इथे? 707 सेंटीमीटर. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण बघा अंबोली. ते मात्र कुठे आहे? सिंधुदुर्ग मध्ये आहे. कुठे आहे? सिंधुदुर्ग. म्हणजे देवाने वाटण्या केल्यात, मी म्हणतो सरळ सरळ. कारण बघा खाली की सर्वाधिक पावसाचे दिवस असणारा जिल्हा मात्र कोणता आहे? रायगड. आणि रायगडमध्ये किती दिवस पाऊस पडतो? 129. महाराष्ट्रामध्ये की या ठिकाणी कोकण प्राकृतिक विभागात सर्वाधिक पावसाचे दिवस ते कुठे आहेत? यस, रायगडला आहेत. किती? 129 दिवस. ते कोकण प्राकृतिक विभागात. पण जर कधी असं विचारलं ना, संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाचे दिवस असणारं ठिकाण कोणतं, तर ते मात्र गगनबावडा. कोणतं ठिकाण? गगनबावडा. आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये? कोल्हापूर.
पण इथे आपण पाहतोय कोण? कोकण. मग कोकणातील सर्वाधिक पावसाचे दिवस असणारा जिल्हा विचारला तर मात्र काय? रायगड. आणि रायगडला किती पाऊस पडतो? 129 दिवस. यावर्षी आपल्याकडे चांगला पाऊस पडला, मात्र खूप वेळा असा पाऊस पडत नाही. इकडे 129 दिवस वर्षभरात पाऊस पडतो. किती दिवस? 129. म्हणून म्हटलं देवाने ते वाटण्या केल्या. कशा वाटण्या केल्या बघा, की देवाने असं समजा या ठिकाणी 3 जिल्हे आहेत, एकाखाली एक. बघा सर्वात वरती जिल्हा कोणता आहे? रायगड. तिन्ही जिल्ह्यांमध्ये आपण ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर यांचा विचार न करता हे खालचे 3 जिल्हे पाहतोय अगोदर. रायगड, रायगडच्या एक्झॅक्ट खाली कोण? रत्नागिरी. आणि रत्नागिरीच्या एक्झॅक्ट खाली कोण? की या ठिकाणी सिंधुदुर्ग. म्हणजे देवाने कशा वाटण्या केल्या बघा. आपण असं म्हणू की तिघांना देवाने सांगितलं, रायगड तुला सर्वाधिक पावसाचे दिवस घेऊन टाक. किती? 129. मात्र रत्नागिरीला सांगितलं, सर्वाधिक पावसाचे दिवस जरी रायगडकडे असले तरी सर्वाधिक पाऊस तुझ्यातच होणार, म्हणून एकूण पाऊस सर्वात जास्त कोकणात कुठे होतो? रत्नागिरी एकूण. मग सिंधुदुर्ग नाराज झाला असेल, सिंधुदुर्गला सांगितलं तू अजिबात काळजी करू नको, पावसाचे दिवस सर्वात जास्त रायगडला असू दे, सर्वाधिक पाऊस रत्नागिरी जिल्ह्यात होऊ दे, मात्र सर्वाधिक पावसाचं ठिकाण तुझ्याकडे घे. आणि सर्वाधिक पावसाचं ठिकाण कोणतं? अंबोली. हे कोणत्या जिल्ह्याला दिलं? सिंधुदुर्ग. म्हणून देवाने व्यवस्थित वाटण्या केल्या, आपण असं म्हणू. ओके. आता बघा की मृदेचा जर विचार केला, कोकणातील मृदेचा, तर कोकणात जांभी मृदा आहे. कोणती मृदा? जांभी मृदा नावाच्या टॉपिक मध्ये आपण ते सविस्तर बघू. मग जांभी मृदा, तिलाच म्हणतात लॅटराइट सॉइल. मग ही जांभी मृदा, याशिवाय उत्तर कोकणात ठाणे आणि पालघरच्या भागामध्ये तांबडी मृदा पण आढळते. आणि या तांबड्या मृदेला तांबडा रंग किंवा लाल रंग, त्यालाच म्हणतात लाल रंग, हा कशामुळे प्राप्त होतो? आयर्न ऑक्साईडमुळे. हे लक्षात ठेवा. तांबड्या मृदेला तांबडा रंग कशामुळे प्राप्त होतो? आयर्न ऑक्साईडमुळे. तांबड्या मृदेला तांबडा रंग कशामुळे प्राप्त होतो? आयर्न ऑक्साईड. कशामुळे प्राप्त होतो? आयर्न ऑक्साईडमुळे. कशामुळे? आयर्न ऑक्साईड. कळलं सर्वांना? ओके. आता बघा आपण इथे काय काय बघितलं. आपण हवामान बघितलं, उष्ण, सम आणि दमट. सर्वाधिक थंडीचा महिना बघितला जानेवारी, सर्वात उष्ण महिना बघितला मार्च. त्यानंतर सर्वाधिक पाऊस कुठल्या जिल्ह्यात पडतो? रत्नागिरी. सर्वाधिक पावसाचे ठिकाण बघितले कोणते? अंबोली. कुठल्या जिल्ह्यात? सिंधुदुर्ग. सर्वाधिक पावसाचे दिवस असणारा जिल्हा कोणता? रायगड. किती? 129. मृदा पहिली तर ती मृदा कोणती आहे? कोकणात जांभी. पण पालघर, ठाणेच्या काही भागात कोणती मृदा? तांबडी. कोणती मृदा? तांबडी. तांबड्या मृदेला तांबडा रंग कशामुळे प्राप्त होतो? आयर्न ऑक्साईडमुळे. कशामुळे? आयर्न ऑक्साईड. कळलं? चला या ठिकाणी आपण पुढील भाग बघू. आता बघा की ते या ठिकाणी कोकणातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम दिलाय. कोकणातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम. कोकणातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम. शेवटचा भाग पाहणार आहोत आपण पार्ट 1 मधला. मग पार्ट 2 मध्ये या ठिकाणी आणखी पुढचा भाग उद्या स्टार्ट करू. मात्र तत्पूर्वी आता व्यवस्थित आहे का? शेवटचा भाग आहे बघा. कोकणातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम, यावरती खूप वेळा प्रश्न विचारलेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने. खूप महत्वाचा भाग. इथे असे प्रश्न विचारलेत, याची उपनदी कोणती वगैरे एखाद्या वेळ विचारलाय, मात्र क्रम लावा. क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे. म्हणून उत्तरेकडून दक्षिणेकडे जर क्रम पाठ असला तर दक्षिणेकडून उत्तरेकडे पण आपोआपच येतो. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी कोकणातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम हा एका ट्रिक्स मध्ये आपण पाहणार आहोत. एका ट्रिक्स मध्ये, एका वाक्यात, फार ताण न घेता. ठीक आहे. बघा आता कोकणातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम. पण तत्पूर्वी 2 गोष्टी क्लिअर करतो. कोकणातील नद्या या कशा आहेत? पश्चिम वाहिन्या. म्हणजे कोणत्या दिशेला वाहता? पश्चिमेला. 2 त्या कुठे उगम पावतात? सह्याद्री पर्वत. कुठे उगम पावतात? सह्याद्री पर्वत. 3 की त्या कशा आहेत? अरुंद आहेत. कशा आहेत? अरुंद. म्हणजे रुंदी जादा नाही आहेत, कारण त्या अगदी या ठिकाणी उतारून वाहतात अशा वेगाने. त्यांना पावसाळ्या व्यतिरिक्त इतर दिवसांमध्ये पाणी नसतं. अगदी त्यांचं पात्र उथळ आहे. कुणाचं? कोकणातील नद्यांचं पात्र कसं आहे? उथळ. त्या कशा आहेत? अरुंद. कशा वाहतात? पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहता की पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहता? सॉरी, या ठिकाणी लक्षात घ्यायचं, त्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहता. म्हणून त्यांना काय म्हणतात? पश्चिम वाहिन्या. कोणत्या नद्या म्हणतात त्यांना? पश्चिम वाहिन्या. म्हणजे त्या कोणत्या दिशेला वाहता? पश्चिमेला, अरबी समुद्राकडे. कोणत्या नद्या? कोकणातील नद्या.
मग काय काय क्लिअर झालं? कोकणातील नद्या सह्याद्री पर्वतात उगम पावता. मी इथे लिहितो वाटल्यास. कोकणातील नद्या कुठे उगम पावता? सह्याद्री पर्वत. ओके, पहिली गोष्ट. दुसरी क्लिअर झाली, त्या कशा आहेत? पश्चिम वाहिन्या आहेत. म्हणजे कोणत्या दिशेला होता? पश्चिम. कुठून? पूर्वेकडून सह्याद्री पर्वतातून उगम पावून. त्यानंतर त्या ठिकाणी त्या कशा आहेत? अरुंद आहेत. त्यांची पात्र कशी आहेत? उथळ आहेत. त्यांना या ठिकाणी पावसाळ्या व्यतिरिक्त इतर दिवसांमध्ये शक्यतो काय नसतं? पाणी नसतं. ठीक आहे, म्हणजे नद्या कशा आहेत? छोट्या छोट्या. आणि याच नद्यांच्या जवळ, अगदी या ठिकाणी तोंडाजवळ की या ठिकाणी काही भागात काय निर्माण झाल्यात? खाड्या. त्या आपल्याला पुढे पाहिजेत. मग त्याही एका ट्रिक्समध्ये. मात्र अगोदर आपण कोकणातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे, आता काय बघूया क्रम. बघा, कोकणातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम. मग सुरुवात करण्यापूर्वी पहिली गोष्ट क्लिअर करतो की आपण कोकण शिकवायला स्टार्ट करतानाच म्हटलं होतं सर्वात उत्तरेचा जिल्हा कोणता कोकणाचा? या ठिकाणी तर तो पालघर. आणि पालघर जिल्ह्याची अगदी बॉर्डर असणारी नदी कोणती? दमणगंगा. म्हणजे कोकण जिथून या ठिकाणी स्टार्ट होतोय, उत्तरेची सर्वात नदी कोणती? दमणगंगा. दमणगंगा. मग ही सर्वांना पाठ. कोकणातील सर्वात उत्तरेकडून वाहणारी नदी कोणती? दमणगंगा. एवढी नदी तुम्ही फक्त पाठ करायची बघा, एवढीच. बाकीच्या नद्या मी पाठ करून देतो तुम्हाला. फक्त एवढी नदी तुम्ही पाठ करा. एवढी नदी एकच की एवढी नदी कोणती नदी? दमणगंगा. बाकीच्या नद्यांची जबाबदारी माझी. ठीक आहे, मग सर्वात उत्तरेची नदी कोणती? दमणगंगा. ती तुम्ही पाठ करायची. ती पाठ झाली पण नसल झाली तर करायची. खालच्या नद्या बघा. आता बघा, इथे ट्रिक्स आपण वापरू. सवता, स व ता. सवता म्हणजे पूर्ण. ग्रामीण भागात म्हणता बघा, मला सवता आंबा पाहिजे, मला सवता पेरू पाहिजे. सवता म्हणजे पूर्ण. आणि सवता काय? भाग. सवता काय असतो? भाग. भाग. जसं भाग तसं आपण म्हणू इथे भाग. सवता भाग. कोणती नदी? उल्हास नदी. सवता भाग. कोणती नदी? उल्हास. म्हणून कोकणातील सर्वाधिक लांबीची नदी पण कोणती? उल्हास. किती लांबी आहे? 130 किलोमीटर. कुठे उगम पावते? सह्याद्री पर्वत. आणि यावरती एक प्रश्न विचारला होता की उल्हास नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती? काळू. म्हणजे काळू कुणाची उपनदी आहे? उल्हास. मग ट्रिक्स कोणती? सवता भाग. कोणती नदी? उल्हास नदी. सवता भाग. कोणती नदी? उल्हास नदी. सवता भाग उल्हास नदी. सवता भाग उल्हास नदी. मग ती सवता भाग आहे म्हणून सगळ्यात मोठी. मग बाकीच्या नद्या चतकोर असतील, अर्धा असतील, इतर म्हणून त्या ठिकाणी मोठ्या नद्या आहेत का? नाही. ठीक आहे, मग स म्हणजे काय? सूर्या. व म्हणजे काय? वैतरणा. ता म्हणजे काय? तानसा. सवता भाग. भा म्हणजे काय? भातसा. क म्हणजे काय? काळू. सवता भाग. कोणती नदी? उल्हास नदी. सवता भाग. कोणती नदी? उल्हास नदी. ओके, झाले पाठ. पहिली ट्रिक्स काय? सवता भाग उल्हास नदी. मग सवता, सवता भाग उल्हास नदी. स म्हणजे सूर्या, व म्हणजे वैतरणा, ता म्हणजे तानसा, भा म्हणजे भातसा, का म्हणजे काळू नदी. सवता भाग. कोणती नदी? उल्हास नदी. कळलं सर्वांना? ओके. आता बघा, इकडे दुसरी ट्रिक्स, ती खूप मजेशीर आहे. बघा, एक आई असते आणि एका आईला 2 मुलं असतात. एका आईला 2 मुलं. एका मुलाचं नाव असतं अंकुशा. अंकुशा. ओके, हा आईचा पहिला मुलगा. दुसऱ्या मुलाचं नाव असतं वशा. वशा हा आईचा दुसरा मुलगा. किती मुलं झाले? 2. एक अंकुशा, एक वशा. 28-29 वर्षांची झाली, काही कमवत नाहीये, निस्ती भिकाऱ्यासारखं इकडे तिकडे हिंडता, चांगलं नाही वाटत. आणि म्हणून की आई त्यांना म्हणते की लग्नाचं वय झालंय गधड्यांनो, या ठिकाणी काहीतरी कमवा. ती आई काय म्हणते? कमवा. वय झाले लग्नाचं तुमचं, आता कमवा. आणि काय कमवा? कते. कते म्हणजे इकडे म्हटलंय काहीतरी. काहीतरी कमवा रे बाबांनो, लग्नाचं वय झालंय तुमचं. बघा, झाल्या नद्या क्लिअर. ट्रिक्स. आईला किती मुलं? 2. पहिल्याच मुलाचं नाव काय? अंकुशा. दुसऱ्या मुलाचं नाव काय? वशा. आई त्यांना काय म्हटली? कमवा. आणि काय कमवा? कते. कते म्हणजे काहीतरी. बघा, अ म्हणजे काय? आंबा. कु म्हणजे काय? कुंडलिका. सा म्हणजे काय? सावित्री. काय झालं? अंकुशा. वशा. व म्हणजे काय? वशिष्ठी. शा म्हणजे काय? शास्त्री.
वशा, कमवा, क म्हणजे करा, म म्हणजे मुचकुंडी, वा म्हणजे वागेठाण, कमवा, आणि कते, क म्हणजे करली, ते म्हणजे तेरेखोल. झाल्या नद्या. 17 नद्या कोकणातल्या. एक ज्यांना स्क्रीनशॉट काढायचा आहे काढून घ्या. बघा मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्हाला फक्त एक नदी पाठ करायची आहे. कोणती? दमणगंगा. खालच्या नद्या झाल्या की पहिल्यांदा या ठिकाणी इथे कोणत्या किती नद्या? 6. बघा सौता भाग कोणती नदी? उल्हास. स म्हणजे सूर्या, व म्हणजे वैतरणा, ता म्हणजे तानसा. सौता भाग, भा म्हणजे भातसा, क म्हणजे काळू. सौता भाग कोणती नदी? उल्हास नदी. ओके. त्यानंतर या ठिकाणी आईला किती मुलं? 2. पहिल्या मुलाचं नाव काय? अंकुशा. दुसऱ्या मुलाचं नाव काय? वशा. काही कमवता का? नाही. मुनाई काय म्हटली? कमवा. आणि काय कमवा? कते. कते म्हणजे काहीतरी. म्हणून अंकुशा, वशा, कमवा, कते. मग अंकुशा अंबा, कुंडलिका, सावित्री. अंकुशा. वशा वाशिष्ठी, शास्त्री. वशा. त्यानंतर कमवा करा, मुचकुंडी, वागेठाण. आणि कते करली आणि तेरेखोल. अशा या किती नद्या? 10. या किती? ते 6. लक्षात ठेवायची ती वरची एक किती? कोणती? दमणगंगा. एकूण किती? 17 नद्या व्यवस्थित पाठ झाल्या बघा आपल्या. फक्त ट्रिक्स काय? सौता भाग उल्हास नदी, सौता भाग उल्हास नदी, हे चांगलं करायचं. ओके. त्यानंतर काय चांगलं करणार? अंकुशा, वशा, कमवा, कते. अंकुशा, वशा, कमवा, कते. ठीक आहे. अशा पद्धतीनं की आपण पार्ट 1 इथेच थांबूया. की सर्वांनी या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो, सांगायला रोज रोज चांगलं नाही वाटत, मात्र तरी आपले सबस्क्रायबर पाहिजे तेवढे वाढत नाही म्हणून हक्काने काही जण डिसलाईक करतायत. खूप छान, करा, नो प्रॉब्लेम. मात्र जी चांगली मुलं आहेत ज्यांना या ठिकाणी शिकायचंय त्यांनी लाईक केलं तर खूप चांगलं, नाही केलं तरी फारसा काही फरक पडत नाही. ठीक आहे. मात्र या ठिकाणी की व्हिडिओला या ठिकाणी शेअर मात्र या ठिकाणी जरूर करा. तुमच्यासारख्या कित्येक विद्यार्थ्यांना की जे तयारी करताय त्यांना त्याचा फायदा होईल. 10 गोष्टींमधल्या 3-4 गोष्टी जरी लक्षात राहिल्या तर खूप फायदा होईल बघा. म्हणून जास्त या ठिकाणी ताण न घेता, फार या ठिकाणी त्रास नाही होत मला वाटतं शेअर करायला. ठीक आहे. चॅनल सबस्क्राईब मात्र जरूर करा. या ठिकाणी प्रेरणा भेटते, त्यामुळे नवीन नवीन व्हिडिओ या ठिकाणी शूट करायला. इथे खूप वेळ जातो बघा आम्हाला PPT तयार करायला, आणि या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचे चार्जेस नाहीत. ठीक आहे. फक्त तेवढंच काम करायचं. ठीक आहे. की सर्वांना या ठिकाणी की धन्यवाद, थँक्स. तत्पूर्वी जर कुणाला काही डाऊट्स असतील तर इकडे तुम्ही मला टेलिग्रामवरती किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता की काही डाऊट्स असतील पूर्ण चॅप्टर विषयी, दुसरे काही नाही. की या ठिकाणी चॅप्टरमध्ये काही तुम्हाला डाऊट्स असतील तर या ठिकाणी तुम्ही विचारू शकता. की कुणाला या ठिकाणी काही वेगळं मत मांडायचं असेल त्याविषयी तर ते मांडू शकता चॅप्टरविषयी, की मी ते क्लिअर करून देईल. ठीक आहे. तर भेटू पुन्हा या ठिकाणी उद्या याचा पार्ट 2 घेऊन.